जालन्यामधून येते। जालन्यात जोरदार पावसानंतर प्रकल्प हे कोरडेच आहेत। जालना जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे, मात्र जिल्ह्यातील प्रकल्प हे अद्याप कोरडे। जालन्यातील 64 प्रकल्पांपैकी 61 प्रकल्पांमध्ये मृतसाठा आहे, त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची आवश्यकता आता वर्तवली जाते आहे। तर भुसावळ तालुक्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून पाऊस सुरू झाला। या पावसामुळे वेल्हाळा तलावात पाण्याची जी आवक आहे ती वाढली आहे। सद्यस्थितीत तलावातील पाणीसाठा हा 60% पोहोचलाय। उन्हाळ्यात वेल्हाळा तलाव हा कोरडा पडल्यामुळे ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली होती, मात्र धरणात पाण्याची आवक जी आहे ती वाढली आणि त्यानंतर आपण ही दृश्य पाहतोय की पाणीसाठा सुद्धा वाढला आणि त्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे। तर वर्ध्यासह ग्रामीण भागामध्ये रात्रभर पाऊस झाल्यामुळे दुबार पेरणीचे जे संकट आहे ते आता टळलंय, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जाते। वाशिमच्या मानोरा, मालेगाव, मंगरुळपीर, त्याचबरोबर रिसोड आणि वाशिम शहरासह तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय। हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक असल्यामुळे बळीराजा मात्र सुखावलाय। विहिरी, कूपनलिका यांची पाणीपातळी वाढल्यामुळे पाण्याची जी समस्या आहे ती आता मिटण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर धाराशिव शहरासह पावसाने जोरदार हजेरी लावली। आज देखील ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय। आपण ही तिन्ही दृश्य पाहतोय। विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो सुखावलाय। दुबार पेरणीचे संकट जे आहे ते दूर झालंय। तर जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये असलेला सीतान्हाणी धबधबा हा आता प्रवाहित झालाय। हा धबधबा फक्त पावसातच प्रवाहित होतो। काल झालेल्या पावसामुळे वेरूळ लेणी येथील सीतान्हाणी धबधबा हा प्रवाहित झाला। साधारण 700 फूट उंचावरून कोसळणारे पाणी विहंगम दृश्य पाहण्यासाठी काल सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे।